हॅलो हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी डोंबिवलीवरून रेखा निकम बोलते. काल मंगळवार होता. मला तीन तीन मंगळवार मिळाले नव्हते आणि ऑपरेशनमुळे मी जात नव्हते. काल गेलेले मी माझं दुकानावर बसायला. दुकानावर बसून आली तर काल आज मला इतकं बरं नव्हतं तर आज नाही गेले. मग खूप हातपाय दुखत होते. एवढ्या दिवसांनी बाहेर पडले आणि ते मला तिकडे माझं सामान ठेवलेलं असं ना, ते आणा ते खूपच त्रास झाला. जरा काल ओझं उचलणं करणं कोणी नाही आहे मला हेल्पला, मलाच करावं लागतं. म्हटलं चला आत्ता मी जरा रिलॅक्स आहे तर म्हटलं का मैत्रिणींना फोन करूया, व्हिडिओ कॉलिंग करूया, काढूया, सांगूया. आता उद्या जाणार आहे बसायला. उद्या गुरुवार आहे. गुरुवार शुक्रवार शनिवार जाईल. पाऊस नसला तर, पाऊस असला तर मग मला शक्य नाही बसणं, कारण माझं ओपन आहे ना, सेल दुकानच माझं ओपन लावते मी असं. तर त्यामुळं मग मला भिजायला होतं, सामान भिजतं, पुन्हा मी भिजते, छत्री दाद नाही देत, प्लास्टिकचा कागद दाद नाही देत, असं सगळं आहे. पण मी सोडत नाही ते. मला तेवढंच जाता येतं खाली. मला आपलं मी गुंतून घेतलेलं आहे माझ्या मनाला, त्यामुळं ते काय मी सोडणार नाही. जाऊन बसणार, आपले जे 2 पैसे मिळतात ते खर्चायला होतात. महागाई किती मैत्रिणींनो वाढली आता. एवढं महाग झालं आहे तर काय विचारता सोय नाही सगळंच. आणि सगळ्यात भेसळ आहे तरी महाग आहे. काय करणार. बघते मी रोज टी व्हीला बातम्या, काय 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 दाखवतात. आता प्रश्न पडतो काय खावं. कोथिंबीर महाग, भाज्या महाग. आमच्याकडे तर महागच महाग आहे. 30 रुपये पावशेर भाजी नाही आणि कोथिंबीर तर नाही मिळत, कारण 120 रुपये जुडी असा तो भाजीवाला सांगतो, त्यामुळं ती पण नाही मिळत. काल मंगळवारचा बाजार होता म्हणून मला दोडका घ्यावासा वाटला म्हणून घेतला मी भाजीला. आज झाला दोडका वाटण करून हिरव्या मसाल्यात आणि भाकरी. आणि शेवग्याच्या शेंगा घेतल्या 30च्या. अशा 2 भाज्या आणल्या. आम्ही काय दोघेच आहे. आम्हाला पाव किलोची भाजी 2 वेळेला पुरते. माझं तोंड आलेलं असल्यामुळे मी काही जास्त खात नाही. जास्त करून कमी तिखटाचंच खाते असलं तर, नाहीतर मग नाही तर मग ताक वगैरे दही असं घेते. पण नाही जाते जेवण. वाताचा त्रास असल्यामुळं ते ताक आणि दही त्रासदायकच आहे. गुडघे दुखतात खूप खाल्ल्यावर. नाही होते ते पण पचत नाही. काय करणार मैत्रिणींनो. तर म्हटलं आपण जरा थोडासा व्हिडिओ काढूया, कारण माझा माझा यूट्यूब चॅनल आहे ना, तो बिघडलेला. माझ्या 2 नंबरच्या मुलाचा मोठा मुलगा आलेला, छोटा पण आलेला भेटायला. तर त्याने हातात घेतलेला मोठ्याने. मला माहीत नाही त्याने काय बटणं दाबली काय नाही. तर जवळजवळ 8 दिवस माझा मोबाईल बंद होता. मग ते पण मुलं पण शाळेत जातात. मी काय ओरडत नाही त्यांना, कशाला ओरडायचं, लहान आहेत दोघं पण. करतात तर करू देते, घेऊ देते. त्याचे बाबा पण स्वतः देतात त्याला फोन खेळायला. ते म्हणतात खेळ, जाऊ दे गा. त्यांचे आईबाप नाही देते तर ते आपल्याकडं आशेने बघतात. मग देऊ दे त्याला, जाऊ दे. मग ते माझा यूट्यूब बंद होता, त्यामुळे मी काय तुम्हाला व्हिडिओ नाही काढला. मग आता आज म्हटलं काढूया व्हिडिओ, मैत्रिणींना सांगूया का माझा यूट्यूब बंद होता म्हणून. आता मी रोज तरी थोडंसं तरी बोलणारच तुमच्याबरोबर आणि मी सांगणारच माझी काय व्यथा आहे ती. आता काय डोळ्यांचं झालं आहे, आता गुडघ्यांचं करायचं आहे ट्रीटमेंट. आता मी चांगला डॉक्टर शोधते. चांगल्या डॉक्टरकडे जायचं आहे, गुडघे दाखवून घ्यायचे आहे. हे वयच असं आहे ना मैत्रिणींनो, काय नाही काय कुरबुरी चालूच असतात. त्या वयाला आपण काय करू शकत नाही. फक्त आपण तोंड द्यायचं. आणि पण एवढं मला दुखतं खूपतं ना, मी तशीच चालते आणि तशीच उठते बसते, कारण मी बसून नाही राहत एका जागेला. माझे सारखे म्हणजे 1000 वेळा तरी मी उठतच असेल घरातनं. उठ बस करतच असेल. ऑपरेशनमुळे थोडं झोपणं वगैरे झालं दुपारचं. तर आता परवा डॉक्टरकडे जाऊन आले तर वजन केलं तर 65 होतं माझं, तर 2ने वाढलं 67 झालं. तर म्हटलं नाही आता कमी करायला पाहिजे, म्हणून आता मी सेलला जायला चालू केलं. आता पाऊस बंद आहे म्हणून जाईन.
पाऊस चालू झाला तर नाही जाणार, मग डायरेक्ट श्रावणामध्ये रक्षाबंधनलाच बसणार जाऊन. आता नाही मग मध्ये काही. माझं कसं आहे मैत्रिणींनो, मी जे सीझन असतं ना ते सीझनचं सामान भरते आणि तेवढंच विकते आणि गप्प बसते. जास्त काय फाफाट बसायला करत बसत नाही. जास्त ओझं पण आता आपल्याला उचलायला पण पाहिजे, ते काही घेत नाही. आणि आता आमच्या इथे भरतो आहे आठवड्याला मंगळवारचा बाजार, तर तिथे इतक्या वस्तू येतात तर काय विचारू नका, इतक्या दुकानं लागतात. आणि आमच्या इथे आता रस्ते पण छान झाले, सुविधा छान झाली, लाईटी वगैरे आल्यात रस्त्याला, मधले रस्ते पण छान झाले आहेत आणि मेन रोड हायवे पण चांगला झाला आहे. आता काय इकडनं तिकडनं माणसं इथे मंगळवारच्या बाजारात बसायला येतात. तर मी नाही त्यांच्याशी काही हे करत, म्हणजे जाऊ द्या, सगळ्यांचं पोट आहे, सगळ्यांना बसू द्या, सगळ्यांना करू द्या, असा माझा स्वभाव आहे. माझ्या बाजूला माझं सामान घेऊन बसतात तरी मी भांडत नाही तशा लोकांबरोबर. अरे गरीब असतात ते, म्हणले जाऊ दे. माझं एवढं काय आहे, माझा आपला वेळ जात नाही म्हणून मी बसते जाऊन. आणि माझी जागा आहे, माझी एकदा जागा गेली तर माझं भांडणंच होणार आहे, म्हणून मला जाऊन बसावंच लागतं. आज मी 8 वर्षापासून बसते ना. जसं माझ्या मिस्टरांना पॅरालिसिस झाला, मग काय आम्हाला सोर्स नव्हतं कुठून काही येण्याचं जाण्याचं. मग म्हटले नाही, आपण ना हात नाही पसरायचे कुणाकडे, म्हणजे मुलांकडे पण आपण आपलं करायचं. तर मुलाच्या घरात असतानाच मी सेल चालू केलेला आहे करायला. म्हटलं आता आपण करूया, काय नाही, विचारूनच त्यांना केलेलं आहे. काय नाही बोलले ते, का नको बसू, काय तुला किती खर्चाला लागतात, आम्ही देतो, काय याव काय नाही, जाऊ द्या. मग काय आपल्याला बरं वाटतं ना, मग आपण करायचं. आता मी तर असंच ठरवलं, आपल्याला जे बरं वाटतं ते आपण करायचं, एन्जॉय करायचं. जीवन आहे हे परत एकदा येत नाही. माणसाचा जन्म आता दिलं आहे देवाने, जन्म घातला आहे माणसाचं, तर ते आपण सार्थकी लावायचं. सुंदर जीवन आहे आपलं, ते जगायचं. कुरबुरी काय शारीरिक तर दुखणं चालूच असतं, आमच्या दोघांचंही असतं, त्यांचंही पण तसंच आहे. कानाला त्यांच्या जरा दाखवायचं डॉक्टरांना नेऊन. आता त्यांचं माझं डोळ्याचं ऑपरेशन पण झालं दोघांचं, त्याला खर्च झाला. आता कान करायचं आहे चेकअप, माझे गुडघे करायचे चेकअप. आम्हाला पैसे तर लागणारच आहेत सारखे, तर विचार करावा लागतो. तर मग आता काय बघू, आमच्या दोघांच्या विचाराने होतं आहे. मग काय पाऊस गेल्यावर त्यांच्या डॉक्टरांकडे पण जायचं आहे सिन्नरला. डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून गेलो नाही दाखवायला डॉक्टरांना. त्यांना न्यायचं आहे आता चेकअप करायला, दाखवून आणायला. जाऊ आता, बघू. रोज मित्रांनो मैत्रिणींनो ते टी व्हीला बातम्यांना ऐकते ना, तर रोज इथे ॲक्सिडंट, तिथे गाडी जळाली. आज नाही ते कोस्टल रोडला गाडी जळाली, किती ते धावपळ, किती गाड्या अडकल्यात, ते बातम्यांना बघते ना, तर मग परत इच्छा पण होत नाही कुठे जाणं येणं करायला ह्या पावसामध्ये. नाही तर त्यांना न्यायचं आहे, तर ते मला शिर्डीला जायचं आहे, म्हणजे सिन्नरला जायचं आहे घेऊन दवाखान्यात. आमच्या नाशिकला पण होतात 1-2 फेऱ्या, आमचं जरा पर्सनल काम आहे म्हणून जावं लागतं, काय करणार. चला मग म्हटलं मैत्रिणींशी थोडं बोलूया, आपला व्हिडिओ काढूया. आता सांगूया का माझा आता येईल रोज थोडा व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. तुम्ही मला एक कमेंट तरी करा, मग मला बरं वाटेल की मी रोज व्हिडिओ काढील. थोडा कमेंट मला आली तर कुणाची, मला कमेंट करा तुम्ही. चला मग भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये, काढेल मी आता व्हिडिओ, चालू झाला माझा यूट्यूब.